नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी वीरेंद्र बोराडे आणि आपण बघत आहात अर्थातच माझं चॅनल गोष्टी महत्त्वाच्या. मित्रांनो, काल संध्याकाळी सह्याद्री चॅनलवरील संध्याकाळी 7च्या बातम्या घेत असताना एक बातमी समोर आली. भारताचे कृषी मंत्री श्री शिवराजसिंह चौहान यांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं की आपण म्हणजे आपला भारत देश हा तांदूळ उत्पादनामध्ये चीनला मागे टाकून पुढे आला आहे. आनंद अर्थातच झालाच. एक शेतकरी म्हणून मला याचा अभिमान देखील आहे की भारत असा देश तयार झालेला आहे की जो आपल्या जनतेचं पोट भरून निर्यातीत देखील सहभाग देतो, असा कृषीप्रधान देश. परंतु आपला भारत देश हा सुरुवातीपासून कृषीप्रधान होता. परंतु भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला 1947मध्ये, तेव्हाची लोकसंख्या 36 ते 40 कोटीच्या दरम्यान होती आणि तेवढ्या जनतेचे देखील पोट भरणे ह्या कृषीवर अवलंबून राहणे शक्य नव्हते. त्याकरिता आपल्याला भरपूर प्रमाणात कृषी माल हा आयात करावा लागायचा, अन्नधान्याचा तुरवडा जाणवायचा. त्याच कारणाने 1955मध्ये PL 480 कराराअंतर्गत अमेरिकेतून गहू आयात करावा लागायचा केला गेला. मात्र गहू जो अमेरिकेतून यायचा, अन्नधान्य जे यायचं विदेशातून आयात व्हायचं किंवा आपल्याला मदत म्हणून दिलं जायचं, ते कशा क्वालिटीचं होतं. जे अमेरिकेत डुकरं पाळल्या जातात, त्या डुकरांना खाऊ घालण्याकरिता जे धान्य, जे गहू वापरत होतो, तो भारतामध्ये निर्यात करण्यात आला. अशी परिस्थिती भारताची होती. मात्र त्यानंतर भारताचे 1962मध्ये चीनसोबत युद्ध झाले आणि त्यामध्ये काही प्रमाणात का होईना भारताला हार पत्करावी लागली. आणि त्यानंतर 1963 ते जवळजवळ 1965-66पर्यंत भारतामध्ये मोठा दुष्काळ हा पडला होता. आणि त्याचवेळी 1965मध्ये भारताचे पाकिस्तानसोबत सुद्धा युद्ध झाले आणि त्यावेळेस भारताने पाकिस्तानवर विजय प्राप्त केला आणि भारतीय सैनिक हे पाकिस्तानच्या भूमीवर पोचले होते. पाकिस्तानी भूमी त्यांनी काबीज केली होती. परंतु त्याच वेळेस अमेरिकेने भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना फोन करून दबाव टाकण्यात आला की अगर तुम्ही युद्ध थांबवले नाही तर आम्ही तुम्हाला देत असलेले धान्य हे थांबवू. त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री यांनी जनतेला आवाहन केले होते की आठवड्यातून एक दिवस उपवास करा, कारण अन्नधान्याची एवढी कमतरता त्यावेळेस भारतामध्ये निर्माण झाली होती. आणि त्याचवेळी लाल बहादूर शास्त्री यांनी भारतामध्ये हरित क्रांती करण्याकरिता आवाहन केले आणि शास्त्रज्ञांना आवाहन केले की आपल्याला यातून बाहेर पडायचे आहे आणि आपलं अन्नधान्याचे उत्पन्न कसं वाढेल याकरिता त्यांनी जी बैठक बोलावली आणि त्यानंतर एक आयोग स्थापन झाला. त्या आयोगाचे नेतृत्व हे डॉक्टर स्वामीनाथन यांच्याकडे सोपवण्यात आलं आणि त्यांनी विदेशातून आधुनिक बीज आणून रासायनिक खते, रासायनिक फवारण्या यांचे विदेशातून भारतामध्ये आणून प्रथमतः पंजाब राज्यामध्ये
याची चाचणी घेतली आणि त्याचा विस्तार पूर्ण भारतभर झाला आणि भारत एक अन्नाकरिता भारताचंच पोट नाही तर जगाचं पोट भरेल अशी क्षमता असलेला एक शेतीपूरक असा भारत निर्माण झाला. आणि आज आपण त्याला म्हणू शकतो की भारत हा शेतीप्रधान देश आहे, कारण आज आपल्याकडे मुबलक प्रमाणात धान्य आहे. आणि लाल बहादूर शास्त्री यांनी नारा दिला होता, जय जवान जय किसान. तसेच महाराष्ट्रामध्ये हरित क्रांतीचे जनक हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना संबोधले जाते. त्यांनी पुणे येथे शनिवारवाडा मध्ये जाहीर सभेत सांगितलं होतं की साधारण तो काळ मला सांगता येणार नाही, परंतु त्यावेळेस त्यांनी एक प्रतिज्ञा घेतली होती त्या सभेमध्ये, जर या 2 वर्षात राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले नाही तर या शनिवारवाड्याच्या समोर मी फाशी घेईन, जाहीर फाशी घेईन, असं त्यांचं विधान होतं. आणि त्यांनी काही दिवसातच महाराष्ट्राला अन्नाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण केलं. हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जेव्हा अन्नधान्य नव्हतं त्यावेळेस या शेतकऱ्याची किंमत ह्या भारताला, या महाराष्ट्राला माहीत होती. मात्र आज मुबलक प्रमाणात आपल्याला अन्नधान्य प्राप्त होते. त्यामुळे काही लोकांचं असं असतं की शेतकऱ्यांना जर थोडीफार मदत सरकारनं केली तर त्यांच्या बुडाला आग लागते. हे बोलावं लागतं. जरी हे आपण यूट्यूबवर असलो असं बोलणं सभ्यतेचं प्रतीक नाही आहे, परंतु खरी वास्तविक स्थिती हीच आहे की शेतकऱ्याला जेव्हा मदत मिळते तेव्हा शहरी लोकांचं म्हणणं असतं की सतत ह्या शेतकऱ्यांना मदत का दिली जाते. जो दिवस रात्र घाम गाळून एका दाण्याचे 1000 दाणे करून या जगाचं पोशिदा बनलेलं आहे, मात्र त्याचीच लेकरं ही सीमा देखील सांभाळताय आणि शेती देखील सांभाळताय आणि जगाचं आणि भारताचं पोट भरताय. आता काल शिवराज सिंह यांनी जेव्हा हे जाहीर केलं की आपण तांदूळाचं उत्पन्न हे चीनपेक्षा जास्त प्रमाणात केलं आणि आपण त्यांच्या पुढे निघालो, याचा कुठेही उत्सव झाला नाही. हेच गोष्ट क्रीडा क्षेत्र असो, सिनेसृष्टी असो, विज्ञानाच्या आपण चंद्रयान केलं, करायलाच पाहिजे. चंद्रयान आपलं वैज्ञानिकांनी सक्सेसफुल करून दाखवलं आणि त्याची सेलिब्रेट हे केलीच पाहिजे. जेव्हा क्रीडा क्षेत्रात आपल्याला सफलता प्राप्त होते तेव्हा देखील त्याचा उत्सव हा केलाच पाहिजे, माझं म्हणणं नाही आहे. परंतु जेव्हा शेतकरी हा देखील काही भारताचं लागतो आणि तो देखील स्वयंपूर्ण झाला आणि आपल्या निर्यातीमध्ये त्याचा देखील वाटा आहे, देशाच्या दळणघळणामध्ये त्याचा वाटा आहे आणि याचं काही ना काहीतरी देणं लागतं. म्हणून शेतकऱ्याचे आभार देखील मानले पाहिजे आणि शेतकऱ्याच्या काही गोष्टीमध्ये उत्साहामध्ये देखील जनतेनं सामील होणं गरजेचं आहे. बोलायचं भरपूर काही आहे, तुर्तास येथेच थांबतो, कारण बरेच प्रेक्षक हा व्हिडिओ स्किप करून टाकतील, कारण यामध्ये त्यांना काही मिळणार नाही. त्यांना शॉर्ट व्हिडिओ, मनोरंजन हे हवं आहे. पण भारतामध्ये जे वास्तविकता चालू आहे, महाराष्ट्रात जे वास्तविकता आहे, शेतकऱ्यांप्रती जी लोकांची भावना आहे ती बदलण्याची खरोखर गरज आहे. तो तास थांबतो. असेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत लवकरच घेऊन येऊन. नमस्कार.